नमस्कार, अनुजाज मराठी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर आज आपण अगदी कुरकुरीत असे सुरमई फिश फ्राय कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे सर्वप्रथम आपण अर्धा किलो सुरमई घेतलेली आहे. तर त्याला आपण इथे सर्वप्रथम इथे 1 चमचा हळद लावून घ्यायची. त्यानंतर यावर आपण चवीनुसार मीठ टाकायचे. आता यावर आपण लिंबाचा रस टाकून घेणार आहोत. आता हे सगळं आपण सुरमईला व्यवस्थित कोट करून घ्यायचे. तर सर्वप्रथम आपण आता इथे हे असं हळद आणि मीठ याला लावून घेणार आहोत. तर इथे तुम्ही लिंबाच्या ऐवजी कोकम आगळा वापरला तरी चालेल, पण लिंबू शक्यतो इझिली अवेलेबल असतं म्हणून मी इथे लिंबाचा वापर केलेला आहे. त्यानंतर आपण इथे 2 इंच आलं, 15 ते 20 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहे. त्यानंतर इथे 2 हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर आणि इथे थोडंसं आपण यामध्ये पाणी टाकायचे, अगदी 1 चमचाभर, आणि याची थोडीशी घट्टसर अशी पेस्ट करून घ्यायची. आता यामध्ये आपण अर्धा टीस्पून हळद टाकायची, 2 टेबलस्पून लाल तिखट टाकायचे, 2 टीस्पून मालवणी फिश मसाला आणि चवीनुसार मीठ टाकायचे. आता हे सगळं आपण व्यवस्थित याचं मिक्स करून घ्यायचे. आता आपण हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले. आता ही पेस्ट आपण या माशांवरती लावून घ्यायची. तर अशा प्रकारे माशाला सगळीकडून व्यवस्थित ही पेस्ट आपण लावून घेणार आहोत. तर बघू शकता इथे आपण सर्व माशांना व्यवस्थित असं इथे ही पेस्ट लावून घेतलेली आहे. त्यानंतर आपण इथे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. त्यामध्ये आपण इथे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचे. तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही इथे नुसतं रवाही वापरू शकता. त्यानंतर आपण इथे 2 टीस्पून लाल मिरची पावडर आणि 1 टीस्पून हळद आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचे. आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर आपण यामध्ये थोडासा फिश मसाला ऍड करणार आहे. आता हे सगळं व्यवस्थितपणे आपण मिक्स करून घेणार आहोत. आता इथे सर्वात महत्त्वाचं, जेव्हा आपण फिश फ्राय करतो तेव्हा एक काळजी घ्यायची. तवा व्यवस्थित गरम पाहिजे आणि अगदी व्यवस्थित आपल्याला इथे जाड तवा घ्यायचा आहे. तवा अजिबात पातळ नको. आणि इथे तव्याला व्यवस्थित असं थोडंसं दाबून दाबून आपण हे कोट करून घेणार आहोत फिशला. आणि नंतर आपण हे तव्यावर सोडायचं. आणि तेलही व्यवस्थित गरम पाहिजे, म्हणजे आपलं जे आवरण आहे ते अजिबात सुटणार नाही आणि व्यवस्थित आपले फिश फ्राय बनून तयार होतील. तर अशा प्रकारे आपण दोन्ही साईडनी इथे हे लावून घ्यायचे. आणि जे पण काही एक्सेस याला रवा लागलेला असेल तर अशा प्रकारे आपण काढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण इथे फिश फ्राय करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण जेव्हा फिश टाकले की त्याला अजिबात हात लावायचा नाही. एक 4 ते 5 मिनिटात हे मस्तपैकी तयार होतं. मगच आपण हे पलटी करणार आहोत. अगदी जास्त वेळ पण तुम्ही हे कुक होऊ द्यायचे नाही, नाही तर तुटण्याची शक्यता असते.
तर अशा प्रकारे आपण व्यवस्थित इथे फिश फ्राय करून घेणार आहोत. त्यानंतर आपण यावर कढीपत्त्याची पानं टाकायची आहे. तर बघू शकता अजिबात आपलं इथे जे फिश आपण रव्याचं कोटिंग केलं होतं ते अजिबात इथे निघालेलं नाहीये. अगदी व्यवस्थित असं हे फिशला लागलेलं आहे, अजिबात कुठे सुटलेलं नाहीये. तर अशा प्रकारे तुम्ही नक्की ही सुरमई फिश फ्रायची रेसिपी ट्राय करा आणि आवडली असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.